अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन 2 ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे पहिल्यांदा आपण त्याच्यावरती थोडीशी नजर टाकू. तुमच्यापैकी कोणी बघितलंय का सिलेबस काय आहे सेकंड टर्मचा सिलेबस कोणी बघितलाय का तुमच्यापैकी? गुगल ड्राईव्ह वरती डे 1 पासून ह्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्हाला. कोर्स मटेरियलची हार्ड कॉपी जरी आता तुम्हाला पुरवण्यात येत असली तरी सॉफ्ट कॉपी डे 1 पासून अवेलेबल आहे. आपल्या HDCMचा सिलेबस संपूर्ण सिलेबस तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे. गुगल ड्राईव्ह वरती हे सगळ्या गोष्टी आहेत. माझा प्रश्न हा आहे की तुम्ही त्या चेक केल्यात का? हा सिलेबस काय आहे आपल्याला सेकंड टर्मचा कुणी चेक केलाय का तुमच्यापैकी? हो की नाही? आवाज येतोय ना माझा? हा, सिलेबस तुम्ही पाहिलाय सर्वांनी? ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतो. या टर्मच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत तर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जे आपल्या सब्जेक्टचं नाव पण आहे MIS, त्या संदर्भात आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे. ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आणि सिस्टम अनालिसिस अँड डिझाईन या दोन गोष्टी प्रामुख्याने आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर हा थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला ह्या टर्म मध्ये एक्सेल शिकायचं आहे. तर एक्सेल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर आपण एक्सेल ह्याच्यामध्ये शिकणार आहोत, ज्याच्यासाठी आपल्याकडं म्हणजे या नॉर्मल कोर्समध्ये आपल्याकडं त्याच्यासाठी 8 सेशन असतात. आपण आता ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये बघू आपल्याला किती सेशन याच्यामध्ये अलॉट करता येतं, पण आपण मॅक्झिमम गोष्टी त्यामधनं शिकायचा प्रयत्न करू. तर MS एक्सेल हा दुसरा भाग आहे. तिसरा महत्वाचा भाग जो आहे तो आहे MS ॲक्सेस. MS ॲक्सेस आपण जसं मागं चर्चा केली होती, MS ऑफिसचा एक भाग आहे. MS ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, आउटलुक, फ्रंट पेज हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत मायक्रोसॉफ्ट ऑफिसची. तर MS ॲक्सेस हा त्यातला एक आणखीन एक भाग आहे. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे 2 घटक आपण मागच्या टर्ममध्ये बघितले होते, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर पॉईंट. आत्ताच्या ह्या टर्ममध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल या 2 महत्वाच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आणि चौथा भाग त्यातला जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, IT एनेबल्ड सर्व्हिसेस. इनफॅक्ट आपण या दुसऱ्या सत्राच्या सेशनची सुरुवात आपण ह्याच्यापासूनच करणार आहोत, जेणेकरून थोडासा एक इंटरेस्ट, एक उत्सुकता तुमच्यामध्ये निर्माण होईल की ह्या सगळ्या गोष्टी नक्की आहेत काय आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरतायत ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला ते समजून घेणं पण थोडंसं सोपं होईल. MIS आणि सिस्टम अनालिसिस डिझाईन हा जो भाग आहे हा थोडासा थेरॉटिकल भाग आहे. त्याचं वाचन थोडंसं तुम्ही इन ॲडव्हान्स करा आणि त्यानंतर मी ते सेशन तुमच्यासाठी घेणार आहे. तर तुम्ही कोर्स मटेरियल घेतलं असेल त्यांनी कोर्स मटेरियल रेफर करा. ज्यांच्याकडे आता कोर्स मटेरियल सध्या नाही आहे त्यांनी ऑनलाईन आपल्या गुगल ड्राईव्ह वरती जे मटेरियल उपलब्ध आहे ते डाउनलोड करून त्याचं वाचन करून घ्या. MIS आणि सिस्टम अनालिसिस अँड डिझाईनचा जो भाग आहे त्याचं वाचन थोडंसं करून घ्या. ते तुम्हाला वाचताना काही अडचण नाही येणार, कारण त्यामध्ये फार काही अवघड गोष्टी आहेत अशातला भाग नाही. पण ते एकदा तुमचं वाचन झालं असेल तर तुम्हाला समजायला थोडंसं त्या गोष्टी सोप्या पडतील. म्हणून मी तुम्हाला असं सुचवतो की त्या गोष्टी थोड्याशा वाचून घ्या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये, आणि आपण नेक्स्ट वीकमध्ये आपण त्या सब्जेक्टकडे म्हणजे त्या टॉपिककडे जाऊ, MIS अँड सिस्टम अनालिसिस अँड डिझाईनचा. आज आपण जे आहे ते ह्या चौथा जो घटक आहे तिथून आपण आज सुरुवात करूया. IT एनेबल्ड सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो.
IT एनेबल्ड सर्व्हिसेस मध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर कोर बँकिंग म्हणजे काय, पेमेंट गेटवेचा कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम्स काय आहेत. मायक्रोफोन बंद करा जरा सर्वांनी. वैभव तौर, मायक्रोफोन बंद करा. तर कोर बँकिंग म्हणजे काय, पेमेंट गेटवेचा कन्सेप्ट काय आहे, NEFT RTGS म्हणजे काय नक्की, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम म्हणजे काय. तुम्ही सर्वजण मॅक्झिमम तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक ही बँकेत काम करतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही याच्यामध्ये याच एन्व्हायरमेंटमध्ये रोज काम करताय, त्यामुळे आपण तिथून सुरुवात करूया. ज्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. त्यानंतर ई कॉमर्स म्हणजे काय, त्यानंतर ई गव्हर्नन्स, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण रिअल लाईफमध्ये आता आपण रोजच्या जीवनामध्ये या गोष्टी आपण वापरतोय, त्यामुळे या गोष्टीपासून आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर CRM चा कन्सेप्ट आपण थोडासा समजून घेणार आहोत. CRM आहे, IT चा उपयोग सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काय होतो, इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचा कन्सेप्ट काय आहे, हे पण तुमच्याकडे असेल कदाचित. तुमच्या बँकेची सिक्युरिटी पॉलिसी जी असते ती तुम्ही वाचली असेल, बघितली असेल. तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय, सायबर क्राईम्स म्हणजे काय, सायबर क्राईमशी रिलेटेड लॉ जो आहे, सायबर लॉ आपण ज्याला म्हणतो, किंवा IT ऍक्ट, तो काय आहे, त्याच्यातलं काय प्रोव्हिजन्स आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या IT म्हणजे हा चौथा पार्ट त्यातला जो आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर वेब होस्टिंग, याच्याबद्दल आपण मागच्या सत्रामध्ये बोललेलो आहोत. वेब होस्टिंग बद्दल मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला त्यावेळी सांगितलेलं आहे, त्यामुळं हा पार्ट आपण थोडासा फास्ट आपण बोलू त्याच्यावरती, पण थोडंसं फास्ट त्याच्यामध्ये आपण जाऊ. तर आजचा सेशन जो आहे तो आपण कोर बँकिंग म्हणजे काय इथपासून सुरुवात करू. की कोर बँकिंग म्हणजे काय, पेमेंट गेटवे, NEFT RTGS आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम, या गोष्टी आपण थोड्याशा पहिल्यांदा सुरुवातीला बघून घेऊ. तुमच्या बँकेमध्ये कोर बँकिंग सिस्टम ऑलरेडी लागू झालेली आहे, तुम्ही कोर बँकिंग एन्व्हायरमेंटमध्ये काम करताय. तर कोर बँकिंग म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी? कोर बँकिंग म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये? कोर बँकिंग म्हणजे नक्की काय, आणि का केलं बँकेने कोर बँकिंग का केलं? आज ऑलमोस्ट सगळ्या सहकारी बँकांच्या मध्ये, जिल्हा बँका असोत किंवा अर्बन बँका असोत, त्याच्यामध्ये कोर बँकिंग झालेलं आहे. तर हे कोर बँकिंग का, सर्व बँकांनी कोर बँकिंग का केलं, कोर बँकिंग म्हणजे काय आणि का केलं, या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे, कारण तुम्ही बँकेमध्ये काम करताय ऑलरेडी. या संदर्भात काही प्रशिक्षण तुम्हाला ऑलरेडी दिलं गेलं असेल, त्यामुळे तुम्हाला माहिती असावं अशी अपेक्षा आहे या गोष्टी. कोण सांगू शकेल? तुम्ही बोलावं लागेल बरं का. हे आपण वारंवार या बाबतीत चर्चा करतोय की तुम्ही लोक बोलत नाही. सेशन एकदा सुरू करता आणि आम्हाला कळत नाही तुम्ही तिथं आहे का नाही आहे सेशन मध्ये. माझा प्रश्न ऐकू आला का सर्वांना? कोर बँकिंग म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? सीबीएसची गरज याच्यासाठी पडली, ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे दुसऱ्या ब्रांचेस आपल्याला पैसे काढायचे, एटीएम ट्रान्झॅक्शन करायचं, प्रत्येकाचा डेटा कुठल्या तरी एका सॉफ्टवेअर असणे गरजेचं आहे. ते सीबीएसची आपल्याला गरज. बर, अजून सीबीएस म्हणजे काय नक्की, कोर बँकिंग म्हणजे काय? कोर बँकिंग भिंताडे सांगा, रविराज भिंताडे. सुमित थोरवे. मी ज्याचं नाव घेईन त्यांनी व्हिडिओ ऑन करायला पाहिजे ताबडतोब.
रविराज भिंताडे, कोर बँकिंग म्हणजे काय? बोला. ऐकू येते का? बोला ना, मग तुम्ही काहीच बोलत नाही. बोला. सर्व सर्व तुमचे जे संलग्न असलेले त्यांचे ट्रान्झॅक्शन एव्हरी टाइम घेऊन ते सर्व तुमचा आवाज येत नाहीये बिलकुल, पण आवाज येत नाहीये बिलकुल. दुसरं कोणीतरी बोला. कोर, कोर या शब्दाचा अर्थ काय? कोर म्हणजे सेंट्रल. कोरचा अर्थ आहे सेंट्रल. आपल्या फळामध्ये जे बीज असतं, बीज ते सेंट्रल, त्याच्या मध्यात असतं. केंद्रीयकृत बँकिंग, कोर बँकिंग म्हणजे केंद्रीयकृत बँकिंग म्हणजे काय की आपल्या बँकेचा सगळा डेटा, आपल्या बँकेचे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांचा म्हणजे बँकिंग रिलेटेड सर्व डेटा हा एका ठिकाणी उपलब्ध असतो. त्याला म्हणतो आपण कोर बँकिंग. कोर म्हणजे काय? सेंट्रल बँकिंग. आता हे का केलं आपण? कोर बँकिंगची गरज काय होती? कशासाठी कोर बँकिंग करायला लागलं आपल्याला? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुणे जिल्हा बँक असेल तर पुणे जिल्हा बँकेचं डेटा सेंटर इथं पुण्यामध्ये सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूला जे ऑफिस आहे तिथं आहे. महाड बँकेचं हेड ऑफिस जिथं आहे तिथं त्यांचं डेटा सेंटर आहे. पुणे जिल्हा बँकेच्या ज्या काही 300 ब्रँचेस, जवळपास 300 ब्रँचेस आहेत, त्या 300 शाखामध्ये होणारा प्रत्येक व्यवहार त्याची नोंद ही पुणे डीसीसी बँकेच्या मेन सर्व्हरवरती होते. म्हणजे काय करतोय आपण की सेंट्रलाइज्ड बँकिंग करतोय की ह्या 300 ब्रँचेस, 300 शाखांच्या मध्ये कुठेही ट्रान्झॅक्शन होऊ, ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतंय सेंट्रल सर्व्हरवरती. म्हणून त्याला आपण म्हणतो कोर बँकिंग. महाड बँकेच्या किती शाखा आहेत? महाड बँक असो किंवा इतर कुठली बँक असो, तुमच्या मल्टिपल शाखा ज्या आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये होणारे व्यवहार हे सगळे त्या सेंट्रल सर्व्हरवरती रेकॉर्ड होत असतात. म्हणून त्याला आपण म्हणतो सेंट्रलाइज बँकिंग. आता सेंट्रलाइज बँकिंग करायची आवश्यकता का भासली आपल्याला? का गरज पडली? तर त्याच्यासाठी महत्वाचे 4 C लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिलं C त्यातलं जे आहे ते कंट्रोल. म्हणजे आपल्या बिझनेसवरचं नियंत्रण हे घट्ट होण्यासाठी, म्हणजे आपलं नियंत्रण पक्क होण्यासाठी आपल्याला काय गरज असते तर आपल्याला माहितीची आवश्यकता असते. कुठलेही निर्णय घेण्यासाठी आपल्याला माहितीची आवश्यकता असते. आणि ते निर्णय आपण पूर्वी कसं घ्यायचो की प्रत्येक शाखेमधनं आपल्याला रिपोर्ट मागवायला लागायचे. आपल्याला शाखा लेवलवरनं रिपोर्ट मागवायला लागायचे. त्याचं एका ठिकाणी कन्सॉलिडेशन व्हायचं, कंपायलेशन व्हायचं आणि त्याचे रिपोर्ट बनवल्यानंतर ते बोर्डापुढे ठेवले जायचे. आणि याच्यामध्ये खूप वेळ लागायचा. आता पुणे जिल्हा बँकेसारखी बँक ज्याच्या 300 शाखा आहेत, मला एक सांगा की 300 शाखातनं मी रिपोर्ट मागवणार, त्याचं हेड ऑफिस लेवलवरती एकत्रीकरण करणार, त्याच्यात कंपायलेशन करणार आणि मग ते रिपोर्ट माझ्या बोर्ड मीटिंग मध्ये ठेवणार. ह्याच्यासाठी किती वेळ जाणार? कमीत कमी मला किमान 15 दिवस तर लागतील. त्यामुळे ह्या 15 दिवसामध्ये तुमच्या माहितीमध्ये प्रचंड बदल होत असतो. त्यामुळे जे निर्णय बोर्ड पूर्वी घ्यायचं ते निर्णय जुन्या माहितीवरती आधारित निर्णय असायचे, जे चुकीचं होतं.
त्यामुळं आपल्या संस्थेच्या संदर्भात आपण जे निर्णय घेतोय ते निर्णय चांगले होण्यासाठी, आपल्या संस्थेवरती चांगल्या प्रकारचं नियंत्रण ठेवण्यासाठी, कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला कोर बँकिंगची आवश्यकता होती. तर पहिलं सी जे आहे दॅट इज कंट्रोल. दुसरं सी त्यातलं जे आहे दॅट इज कस्टमर सर्व्हिस किंवा कस्टमर एक्सपेक्टेशन्स. आज आपला ग्राहक जो आहे, आपल्या ग्राहकाला सेवा कशा हव्यात, तर त्वरित हव्यात, क्विक हव्यात, त्यावेळी हव्यात. फास्ट तर पाहिजेतच, त्याला हव्या त्यावेळी सर्व्हिस त्याला मिळाल्या पाहिजे. नंबर 2, हव्या त्या ठिकाणी त्याला मिळाल्या पाहिजे सर्व्हिस. हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या वेळी आणि फास्ट आणि अचूक सर्व्हिस त्याला मिळाल्या पाहिजे. अशी सर्व्हिस, अशी कस्टमरची अपेक्षा आहे बँकांच्याकडे. तर तुमच्याकडे कोर बँकिंग जर नसतं तर तुम्ही ह्या सुविधा देऊ शकला असता का? आज तुमच्याकडे एटीएम, बँकांच्याकडे एटीएम आहे. एटीएम मुळे आज आपण 24/7 सर्व्हिसेस आपल्या कस्टमरला देऊ शकतो. इंटरनेट बँकिंगच्या सुविधा बऱ्याचशा बँकांनी दिलेल्या आहेत. महाडनी दिले की नाही मला माहित नाही, पुणे जिल्हा बँकेने पण दिली की नाही मला एक्झॅक्ट कल्पना नाही. तर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सुविधा द्यायच्या असतील, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सुविधा तुमच्या कस्टमरला द्यायची असतील, एटीएम नेटवर्कचा भाग जर तुमच्या बँकेला व्हायचा असेल, आज आपल्याला माहिती आहे की तुमचा कस्टमर हा कुठल्याही इतर बँकांच्या एटीएम वरती जाऊन त्याचा व्यवहार करू शकतो. तसंच इतर बँकांचा कस्टमर तुमच्या बँकेच्या एटीएम वरती येऊन व्यवहार करू शकतो. तर या गोष्टी कशा शक्य झाल्या, असा प्रश्न कधी तुमच्या डोक्यात आला का आतापर्यंत? तुम्ही सगळे बँकर आहात. तुमच्या बँकेचा कस्टमर हा इतर बँकेच्या एटीएम वरती जाऊन पैसे काढतोय, किंवा इतर बँकाचा कस्टमर तुमच्या बँकेच्या एटीएम वरती पैसे घेऊन काढतोय. हे कसं काय शक्य झालं टेक्निकली? आणि तुमची बँक त्याला पैसे कसे देते? किंवा तुमचा कस्टमर इतर बँकाच्या एटीएम वरती जाऊन पैसे काढतो, त्यावेळी ती बँक तुमच्या कस्टमरला पैसे का देते? हे कधी तुम्ही माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलाय का? कोणी सांगा तुमच्यापैकी. कोर बँकिंग हे कशामुळे शक्य झालं? कोर बँकिंग तर आहेच, तेच तर मी सांगतोय तुम्हाला, कोर बँकिंग. पण त्या व्यतिरिक्त काय अजूनही? ह्या सगळ्या बँका ज्या आहेत ह्या एका नेटवर्कचा भाग आहे, एटीएम नेटवर्कचा भाग आहे. त्या नेटवर्कला म्हणतात NFS, नॅशनल फायनान्शियल स्विच. PDCC बँक, महाड अर्बन बँक, कॉस्मॉस सहकारी बँक, जनता सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, SBI, ICICI, प्रायव्हेट सेक्टर असू दे, नॅशनलाइज बँक असू दे, मल्टीनॅशनल बँक असू दे, अर्बन बँक असू दे, जिल्हा बँक असू दे, या सगळ्या बँका ह्या एका नेटवर्कला जोडल्या गेलेल्या आहेत. त्या नेटवर्कचं नाव आहे NFS, नॅशनल फायनान्शियल स्विच. आणि त्या गोष्टीमुळं, म्हणजे ह्या गोष्टी शक्य होतात की आपला कस्टमर इतर बँकांच्या एटीएम वरती जाऊन व्यवहार करतो आणि इतर बँकांचा कस्टमर आपल्या बँकेच्या एटीएम वरती येऊन व्यवहार करू शकतो. पण आपण त्या नेटवर्कचा मेंबर होण्यासाठी आवश्यक काय आहे, तर कोर बँकिंग सिस्टम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही त्या नेटवर्कचा मेंबर होऊ शकता. तर आता दुसरं कारण मी तुम्हाला काय सांगतोय की पहिलं कारण कोर बँकिंग करण्याचं हे की कंट्रोल मला चांगला, त्याच्यावरती माझं नियंत्रण चांगलं होतं. दुसरं ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की कस्टमर एक्सपेक्टेशन्स ज्या आहेत त्या आपल्याला जर इफ यू हॅव टू मीट दोज कस्टमर एक्सपेक्टेशन्स, आपल्याला त्याचं समाधान जर करायचं असेल कस्टमरचं, तर आपल्याकडे टेक्नॉलॉजीला पर्याय नाही. तर कस्टमर एक्सपेक्टेशन्स नंबर 2. नंबर 3 काय आहे, तर कॉस्ट. आज तुम्हाला तुमच्या हेड ऑफिस कडनं वारंवार सर्क्युलर येत असेल की कॉस्ट कमी करा, आपला खर्च कमी करा. तर कॉस्ट कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला टेक्नॉलॉजीची मदत होते, कोर बँकिंगची मदत त्याच्यामध्ये होते. कशी? कुणाला काय आयडिया आहे का कॉस्ट कमी कशी होते कोर बँकिंग मुळे? तर कॉस्ट, तुमचा कस्टमर जर तुमच्या शाखेमध्ये येऊन व्यवहार करत असेल तर तुमची बँकेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार जो आहे त्याच्या मागे कॉस्ट असते. म्हणजे तुमची इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आहे, एम्प्लॉई कॉस्ट आहे,
डॉक्युमेंट आपले हे स्टेशनरी कॉस्ट आहे, एम्प्लॉईवरती खर्च होणारी कॉस्ट आहे. तर या सगळ्या कॉस्ट जर तुम्ही एकत्र जोडल्या तर तुमच्या शाखेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार जो आहे त्यासाठी तुमची बँक काहीतरी खर्च करत असते. आणि या गोष्टी तुम्ही इंटरनेटवरती सुद्धा वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल की ज्यावेळी आपण टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करतो, टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करतो आपल्या बँकांच्या मध्ये, त्या टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केल्यामुळं आपला खर्च जो असतो, बँकेचा जो खर्च असतो व्यवहारावरती होणारा खर्च जो आहे त्या खर्चामध्ये बचत होते आपली. तर तिसरं कारण जे आहे ते कारण, तिसरं सी जे मी तुम्हाला आता सांगितले, लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं आहे. 4 सी लक्षात ठेवायचे. पहिलं कंट्रोल, दुसरं कस्टमर एक्सपेक्टेशन, तिसरं कॉस्ट. कॉस्ट कमी करण्यासाठी कोर बँकिंग सिस्टम किंवा टेक्नॉलॉजी इन जनरल आणि कोर बँकिंग इन पर्टिक्युलर याची मदत आपल्याला होते. आणि चौथं महत्वाचं सी जे आहे दॅट इज कंप्लायन्स. आज आपलं नियंत्रक कोण? बँकांच्या बाबतीत नियंत्रक कोण आणि एकंदरीत सहकारी संस्थांच्या बाबतीत नियंत्रक रेग्युलेटर कोण? तुमच्या बँकेचे नियंत्रक कोण? तुम्हाला बोलणं अवघड वाटत असेल तर निदान चॅटबॉक्स मध्ये लिहा. तुमचा रेस्पॉन्स जर काही आला नाही तर कसं कळणार आम्हाला की तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत, कळतायत का नाही कळतायत? बँकांचा नियंत्रक कोण रेग्युलेट करतं आपल्याला? का आपण फ्री आहोत? आरबीआय, बरोबर. आणि इतर सहकारी संस्था जसे ऍग्रिकल्चर सोसायटी असेल किंवा इतर सहकारी संस्था ज्या आहेत त्यांना कोण रेग्युलेट करतं? कोणाच्या नियंत्रणाखाली आहे त्या? आपलं सहकार खातं. तर आज त्यांच्या कंप्लायन्स रिक्वायरमेंट ज्या आहेत त्यांना वेळोवेळी जी माहिती आपल्याला पाठवायला लागते. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की केवायसी हे खूप महत्वाचं आहे. केवायसी पॉलिसी तुमच्या प्रत्येकाकडे असेल, आहे का? पहिली गोष्ट केवायसी पॉलिसी. आणि वाचली आहे का तुम्ही? केवायसी पॉलिसी वाचली आहे का? पॉलिसी आपल्याकडे भरपूर आहेत बँकांच्या, पण त्या आपण वाचत नाही. केवायसी पॉलिसी मध्ये आपण ठरवलेलं असतं की केवायसी मध्ये मी माझ्याकडे नवीन कस्टमर ज्यावेळी मी घेईन त्यावेळी कस्टमरच्या कुठल्या गोष्टी माझ्याकडे त्याच्या असल्या पाहिजे. म्हणजे त्याचं रेसिडेन्शियल प्रूफ असलं पाहिजे, त्यानंतर त्याचा ऍड्रेस प्रूफ माझ्याकडे असलं पाहिजे, त्याचा फोटो असला पाहिजे, त्याचं पॅन कार्ड माझ्याकडे असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे. या गोष्टी सगळ्या आपण ठरवलेल्या असतात आपल्या पॉलिसीमध्ये तुम्ही ठरवल्या. तुम्ही जर वाचलं नसेल तर पहिली गोष्ट ही तुम्हाला कळणार नाही की या गोष्टी घेणं अपेक्षित आहे आपण. आणि त्या जर तुम्ही घेतल्या नाही तर आरबीआय कडनं तुम्हाला दंड होऊ शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली अकाउंट ओपन करण्यासाठी आणि त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते एखाद्या टेररिस्ट जो आतंकवादी आहे त्या आतंकवाद्याच्या नावाशी मिळतं जुळतं नाव आहे त्याचं, तुम्ही त्याचं खातं ओपन करणार का नाही करणार? तुम्ही जर तुमची केवायसी पॉलिसी वाचली असेल तर तुम्हाला याचं उत्तर देता येईल. तुम्ही त्याचं खातं ओपन करणार का नाही करणार? डॉक्युमेंट चेक करावे लागतील तुम्हाला, कारण तो समोरचा माणूस आतंकवादीच असेल असं काही नाही. त्याचं नाव फक्त ते आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की ती वाईट व्यक्ती असेल. त्यामुळं तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी काळजी घ्यावी लागेल. एवढं मात्र निश्चित की त्या व्यक्तीचं नाव जर त्या आतंकवादीची लिस्ट असते जी इंटरपोल कडनं पब्लिश केली जाते, तर आपल्याला बँकांच्याकडनं काय अपेक्षित आहे की बँकांच्याकडं ज्यावेळी एखादं खातं ओपन होतं, खातं नवीन तयार होतं, त्यावेळी त्या व्यक्तीचं नाव त्या इंटरपोलनं पब्लिश केलेल्या नावामध्ये नाही आहे ना नक्की त्याच्यामध्ये, याची खात्री तुम्हाला करून घ्यावी लागते. तुम्हाला अँटी मनी लॉन्ड्रिंगचा कन्सेप्ट माहिती आहे की टेररिस्ट फायनान्सिंग केलं जातं आपल्या बँकिंगच्या माध्यमातून, बँकिंग किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून. अनअकाउंटेड पैसा हा अकाउंटिंग त्याचं केलं जातं.
तर अशा गोष्टी तुमच्याकडे जर होत असतील तर त्या गोष्टी तुम्ही आरबीआयला रिपोर्ट करणं अपेक्षित आहे. तुमच्यापैकी कुणाला माहिती आहे का की तुमच्या बँकांच्याकडनं CTR आणि STR रिपोर्ट जातात? त्याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आणि सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट. तर हे प्रत्येक बँकेला ह्या गोष्टी पाठवणं आवश्यक आहे, मॅन्डेटरी आहे, कायद्यानं बंधनकारक आहे. आता मी जे बोलतोय ते कंप्लायन्स रिक्वायरमेंट बद्दल बोलतोय, म्हणजे 4था C बद्दल बोलतोय. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला ह्याच्यावरती वॉच ठेवायचं असेल, त्याच्यावरती वचक ठेवायचं असेल आणि ह्या गोष्टी तुम्हाला नियमितपणे रिपोर्टिंग त्याचं तुमच्या रेग्युलेटरकडे जर करायचं असेल तर मला टेक्नॉलॉजीला पर्याय नाही. आणि म्हणून आरबीआयने आपल्याला आता हे कंपल्सरी केलं की आपल्याकडं कोर बँकिंग असलं पाहिजे. आज जवळजवळ 1550च्या घरात अर्बन बँका आहेत भारतामध्ये आणि जवळपास 370च्या आसपास जिल्हा बँका आहेत. अजूनही जवळजवळ 150 बँका अशा आहेत की ज्यांच्याकडे कोर बँकिंग झालेलं नाही, दुर्दैवानं. आरबीआयनी मॅन्डेटरी करून, आरबीआयनी सक्ती करून सुद्धा इतक्या बँकांच्या मध्ये कोर बँकिंग झालेलं नाही. जर तुमच्याकडे कोर बँकिंगच झालं नाही तर आता मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या समजावून सांगितल्या त्या तुम्ही कसं करणार? करूच शकत नाही. तर कोर बँकिंग का करायचं? पहिल्यांदा मी तुम्हाला कोर बँकिंग म्हणजे काय सांगितलं, कोर बँकिंग का करायचं हे सांगितलं. आता कोर बँकिंग इम्प्लिमेंट करत असताना, कोर बँकिंग आपल्या बँकेमध्ये राबवत असताना आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागतं? तर तुम्ही डेटा सेंटर तुमचं बघितलं असेल. तुमचं डेटा सेंटर बघितलं नसेल तर एकदा जरूर भेट द्या डेटा सेंटरला. ऍटलिस्ट बघा तरी तिथं काय आहे नक्की, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे हे जरा बघून घ्या एकदा. म्हणजे तुमच्या डोक्यात राहील की काय प्रकारची टेक्नॉलॉजी आपण इम्प्लिमेंट करतो. तर तुमच्याकडं डेटा सेंटर असतं, त्याच्यामध्ये तुमच्या ब्रँच लेवलवरती तुमच्याकडं सर्व्हर आहे की नाही मला माहित नाही. ते 2 पद्धतीनं होतं. ब्रँच लेवलवरती सर्व्हर असायलाच पाहिजे असं काही नाही. नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट तुमच्या सेंट्रल सर्व्हरलाही कनेक्ट होऊ शकता किंवा तुमच्या ब्रँच लेवलवरती एक सर्व्हर पण मेंटेन करू शकता, जेणेकरून कुठलंही ट्रान्झॅक्शन तुमच्या ब्रँच लेवलवरती झालं की ते पहिला तुमच्या ब्रँच सर्व्हरला अपडेट होईल आणि त्यानंतर तुमच्या सेंट्रल सर्व्हरला अपडेट होईल. अशी अरेंजमेंट पण आपण करू शकतो. दुसरा पर्याय याच्यामध्ये असा आहे की ब्रँच लेवलवरती सर्व्हर न मेंटेन करता तुमच्या ब्रँचमध्ये होणारं प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे तुमच्या सेंट्रल सर्व्हरला अपडेट तुम्ही करू शकता. असंही करता येतं आपल्याला. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. पण हे करत असताना ह्याच्यामध्ये कोर बँकिंगसाठी आणखीन एक महत्वाचा घटक ह्याच्यात पिक्चरमध्ये येतो, तो म्हणजे नेटवर्किंग, ज्याच्याबद्दल आपण मागच्या सत्रामध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आता मला तुमच्याकडनं हे उत्तर हवंय. जर तुम्हाला कळलं असेल मागच्या टर्म मध्ये मी सांगितलेल्या गोष्टी, तर तुमच्या ब्रँच मध्ये एक छोटं नेटवर्क जे तुम्ही बनवलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? तुमच्या शाखेमध्ये जे नेटवर्क आहे त्याला काय म्हणतो? उत्तर फास्ट येत नाहीत तुमची अजून. नाही, टोपोलॉजी नाही. तुमच्या ब्रँच मध्ये असलेल्या नेटवर्कला काय म्हणतो आपण? कशा प्रकारचं लॅन आहे, लॅन, लोकल एरिया नेटवर्क. आणि तुमची शाखा ज्यावेळी हेड ऑफिसला कनेक्ट होते की नाही, पहिली गोष्ट त्याला आपण म्हणतो वॅन, वाईड एरिया नेटवर्क. लॅन आणि वॅन, तुम्ही आता जे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क जे सांगताय दॅट इज टाइप ऑफ वॅन. नेटवर्कचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, लॅन आणि वॅन. तर तुम्ही तुमची शाखा ज्यावेळी हेड ऑफिसला कनेक्ट करता त्याला आपण म्हणतो वॅन. हे वॅन पद्धतीचं नेटवर्क तुम्ही तयार करता, म्हणजे वॅन पद्धतीचं नेटवर्क तुमचं असतं. आता तुमची शाखा ही कशी कनेक्ट झाली हेड ऑफिसला? ती टेलिफोन कम्युनिकेशनच्या माध्यमातून झाली. तुमच्याकडे लीज लाईन असेल, लीज लाईन किंवा व्हीपीएन नेटवर्क असेल, तर तुमच्या शाखेमधून तुमच्या हेड ऑफिस लेवलला एक टेलिफोन म्हणजे टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट करता. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला आठवत असेल तर सांगितलं होतं की तुमच्या शाखेमध्ये आणि हेड ऑफिसमध्ये दोन्हीकडे तुम्हाला मोडेम आणि राउटर हे 2 घटक लागतील आणि मग तुमचं नेटवर्क जे बनेल ते
वाईड एरिया नेटवर्क बनेल. तर कोर बँकिंगसाठी दुसरा महत्वाचा घटक काय आहे, तर तुमचं डेटा सेंटर, मी तुम्हाला जे सांगितलं ते डेटा सेंटर, तुमच्या ब्रँचचं आणि हे नेटवर्क, तुमचं नेटवर्क हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे कोर बँकिंग मधला. आणि मग तुमच्याकडं डेटा सेंटर लेवलवरती वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर असतात, ऍप्लिकेशन सर्व्हर असतो, डेटाबेस सर्व्हर असतो, मेल सर्व्हर असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेटा सेंटरला बघायला मिळतील. म्हणून मी तुम्हाला हे सुचवलं की तुम्ही डेटा सेंटरला एकदा व्हिजिट करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जेव्हा आपण एस्टॅब्लिश करतो त्याला आपण म्हणतो कोर बँकिंग आहे आमच्या बँकेकडे. आणि हे कोर बँकिंग आपण एकदा इम्प्लिमेंट केलं. हा बोला. हा बोला ना. ब्रांच आणि हेड ऑफिस हा जर एकत्रित कनेक्ट असेल तर ते मॅन होईल ना, म्हणजे मेट्रोपॉलिटन होईल ना. मेट्रोपॉलिटन, तेच मी सांगितलं तुम्हाला की मेट्रोपॉलिटन हा वॅनचाच एक प्रकार आहे. मुख्य दोन ब्रॉड प्रकार जर म्हणले तर लॅन आणि वॅन. आणि वॅन मध्ये हा मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हा एक वॅनचाच प्रकार आहे. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे काय, प्रत्येक शहरामध्ये जे नेटवर्क बनलेलं असतं. म्हणजे आता समजा आम्ही पुण्यात राहतोय तर पुणे महापालिकेनं एक समजा वायफायची फॅसिलिटी दिली संपूर्ण पुणे शहरामध्ये, तर आपल्याला त्याला म्हणता येईल की मेट्रोपॉलिटन पुणेचं नेटवर्क आहे ते पूर्ण. मेट्रोपॉलिटनचा अर्थ काय आहे की शहरात म्हणजे पूर्ण वसलेलं नेटवर्क, त्याला आपण म्हणतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. पण तो एक वॅनचाच प्रकार आहे ज्याच्यामध्ये एरिया ऑफ ऑपरेशन जे आहे ते बियॉन्ड 1 किलोमीटर जातं. अच्छा सर, एक डाऊट असा होता हा की जर आमची एक ब्रांच पुण्याला आहे आणि एक ब्रांच मुंबईमध्ये आहे आणि याचं सर्व्हर समजा रायगडमध्ये आहे, तर मग ते कोणत्या टाईपचं नेटवर्क होईल? वॅन वाईड एरिया नेटवर्क. ओके सर, थँक्यू. हा. आणि इंटरनेट बद्दल मी तुम्हाला ज्यावेळी सांगितलं होतं त्यावेळी हेही सांगितलं होतं की इंटरनेट इज ऑल्सो काइंड ऑफ वॅन. कारण इंटरनेटमध्ये सगळी नेटवर्क्स कनेक्ट होतात एकमेकांना. इट इज नेटवर्क ऑफ नेटवर्क्स, म्हणून त्याला म्हणतो आपण इंटरनेट. तर इंटरनेट हे सुद्धा एक वॅनचाच प्रकार आहे. ओके. तर कोर बँकिंग बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली. कोर बँकिंग का करायचं, कोर बँकिंग जर आपण केलं नसतं तर ह्या इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या ज्या सुविधा आहेत, म्हणजे ही डिलिव्हरी चॅनल्स म्हणतो आपण त्याला. डिलिव्हरी चॅनल्स मध्ये काय येतं, एटीएम, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, वॉलेट्स, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा एक भाग आहे. आता या इलेक्ट्रॉनिक बँकिंग मध्ये आपल्या नॅशनल लेवलवरती ज्या पेमेंट सिस्टम्स आहेत उपलब्ध इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, पुन्हा एकदा त्याला आपण म्हणतो नॅशनल इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम्स, नॅशनल लेवलवरती काम करणार आहे. त्याच्यामध्ये एनईएफटी, आरटीजीएस या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचा उपयोग आपल्याला बेसिकली फंड ट्रान्सफरसाठी होतो. त्याच्यामध्ये एनईएफटी, आरटीजीएस, सीटीएस आणि एनएससीएच या 4 गोष्टी नोट करून घ्या तुमच्याकडं. एनएससीएच, एनईएफटी, आरटीजीएस आणि सीटीएस या सगळ्या नॅशनल इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा भाग आहेत. त्यातलं एनएससीएच म्हणजे काय, व्हॉट इज एनएससीएच? एनएससीएच ला आपण पूर्वी ईसीएस म्हणायचो, ईसीएस डेबिट, ईसीएस क्रेडिट. ही सिस्टम तुमच्या बँकेकडे पण असेल. ईसीएस फॅसिलिटी देते का तुमची बँक, ईसीएस ची फॅसिलिटी? त्याच फॅसिलिटीला आता आपण म्हणतो एनएससीएच. एनएससीएच चा लॉंग फॉर्म लिहून घ्या. एनएससीएच स्टँड्स फॉर नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस. एनएससीएच चे 2 प्रकार आहेत, ब्रॉड प्रकार आहेत, एनएससीएच डेबिट आणि एनएससीएच क्रेडिट. एनएससीएच डेबिट म्हणजे काय, एनएससीएच डेबिट मध्ये मल्टिपल अकाउंट्स डेबिट होतात आणि एक अकाउंट क्रेडिट होतं. म्हणजे काय की ज्या कंपन्या ज्यांना पिरियॉडिकली पेमेंट्स कलेक्ट करायचे त्यांच्या कस्टमर्स कडून, याचं उदाहरण द्यायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी कंपनी असेल, वॉटर सप्लाय कंपनी असेल, इन्शुरन्स कंपन्या असतील, तुम्ही बँक असाल, तुम्ही लोन दिलेलं असतं,
तुमच्या कस्टमरला, पिरियडिक पेमेंट त्यांच्याकडनं मंथली कलेक्ट करत असता तुम्ही. या अशा सिनारिओमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये ECS डेबिट किंवा NSCH डेबिट फॅसिलिटी वापरली जाते. म्हणजे काय होतं की टेलिफोन कंपनी काय करणार की त्यांच्याकडे असलेल्या लाखो कस्टमरची यादी त्यांच्या बँकेकडे सुपूर्द करणार. त्यांची बँक ही यादी नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसकडे पाठवणार. ते नॅशनल NSCH जे आहे, ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस जे आहे, ते काय करणार की प्रत्येक कस्टमरची ज्या ज्या बँकांच्या मध्ये खाती आहेत त्या बँकांच्याकडे ही माहिती पाठवणार की बा या अमुक एकाच्या खात्यामधनं इतके पैसे डेबिट कर. त्या सगळ्या खात्यातनं पैसे एकत्रित करून ते पैसे त्या कंपनीच्या खात्यावरती जमा केले जाणार. ही जी फॅसिलिटी आहे, ही जी सिस्टम आहे, ह्याला आपण म्हणतो NSCH डेबिट. म्हणजे याच्यात काय झालं, या लाखो कस्टमरची अकाउंट डेबिट झाली, त्यांना पेएबल अमाऊंट जे असेल त्या अमाऊंटनं, आणि तितकी अमाऊंट एकत्रित करून ही कुठं जमा झाली, तर BSNLचं अकाउंट ज्या बँकेमध्ये असेल, ती SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, कुठलीही बँक असू दे, त्या बँकेच्या खात्यामध्ये, BSNLच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले. तर ही जी फॅसिलिटी आहे ह्याला आपण म्हणतो NSCH डेबिट. आता ह्याच्या बरोबर उलट जी फॅसिलिटी जी आहे त्याला आपण म्हणतो NSCH क्रेडिट. NSCH क्रेडिट मध्ये ह्याच्या बरोबर उलट होतं. मल्टिपल अकाउंट्स क्रेडिट होतात, कस्टमरची खाती क्रेडिट होतात आणि एका संस्थेचं अकाउंट जे आहे ते डेबिट होतं. आता ह्याचा उपयोग कोण करून घेतं, तर मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांना त्यांचे लाखो शेअर होल्डर्स असतात, त्यांना शेअरचं डिव्हिडंड ज्यावेळी देते कंपनी, ते शेअर डिव्हिडंड पेमेंटसाठी होतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे आहे ते स्कॉलरशिप देतं. वेगवेगळ्या स्कीम्स असतात, मनरेगा आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, अनेक योजना आहेत. त्या योजनांचे पैसे कस्टमरच्या खात्यामध्ये देण्यासाठी या सिस्टमचा उपयोग होतो. तिथं NSCH क्रेडिटचा उपयोग केला जातो. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना कर्जमाफी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, तिथं जी सिस्टम उपयोगात आणली गेली त्या सिस्टमचं नाव आहे NSCH क्रेडिट. म्हणजे त्या सगळ्या शेतकऱ्यांची खाती क्रेडिट झाली, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि बँकेचं खातं जे आहे त्याच्यामध्ये डेबिट पडलं. तर एक खातं डेबिट आणि मल्टिपल खाती क्रेडिट, ही जी सिस्टम आहे ह्याला आपण म्हणतो NSCH क्रेडिट. आणि पहिली तुम्हाला सिस्टम जी सांगितली दॅट इज NSCH डेबिट. तर NSCH ही एक सिस्टम आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा भाग आहे. NEFT RTGS तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. NEFT RTGS ची सुविधा तुम्ही देता, त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे. काय NEFT आणि RTGS काय आहे नक्की, आणि त्यात फरक आहे का काही दोन्हीमध्ये, कुणाला सांगता येईल? आता हे माहिती नाही म्हणू नका, कारण हे माहिती नसेल तर तुम्हाला काहीच माहिती नाही. हॅलो. हा सर, 2 लाखाच्या आतमध्ये जर रक्कम असेल तर ते आपण NEFT करतो, आणि 2 लाखाच्या वरती अबोव रक्कम असेल तर ते RTGS होतं. मला 3 लाख रुपये NEFT न ट्रान्सफर नाही करता येणार का? RTGS मध्ये जातं ना सर? नाही, तसं नाही आहे. या दोन वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत. RTGS मध्ये ही कंडिशन आहे. RTGS मध्ये कंडिशन अशी आहे की RTGS सिस्टम वापरून जर पैसे ट्रान्सफर, या दोन वेगळ्या वेगळ्या सिस्टम आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आता जे सांगितलं हे बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन आहे. NEFT आणि RTGS या दोन स्वतंत्र सिस्टम आहेत. RTGS मधनं पैसे जर ट्रान्सफर करायचे असतील तर RTGS चा लॉंग फॉर्म पहिला लक्षात घ्या. RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम आहे. RTGS मधनं पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर मिनिमम अमाऊंटची कंडिशन आहे तिथं. RTGS न पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर 2 लाख किंवा 2 लाखाच्या वर असेल तरच तुम्ही RTGS चा उपयोग करू शकता, वापर करू शकता. इट इज रिअल टाइम, म्हणजे तुम्ही पैसे ट्रान्सफर करता क्षणी ते पैसे दुसऱ्या ज्याला पैसे पाठवले त्याच्या खात्यामध्ये क्रेडिट होतील. इट इज रिअल टाइम एन्व्हायरमेंट मध्ये होतं. ही सिस्टमचं काम करते. म्हणजे तुम्ही ज्या क्षणी पैसे ट्रान्सफर करा दुसऱ्या क्षणाला त्या पैसे ते क्रेडिट तुमच्या दुसऱ्या पार्टीला मिळणार.
तर ही सिस्टम आहे आरटीजीएस, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, 2 लाख किंवा 2 लाखाच्या वर. एनईएफटी मध्ये, एनईएफटी ही बॅच प्रोसेसिंग सिस्टम आहे. इट इज नॉट रिअल टाइम, इट इज अ बॅच प्रोसेसिंग सिस्टम. एनईएफटी मध्ये काय होतं की एनईएफटीच्या बॅचेस असतात. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की एनईएफटी पूर्वी 12 तास, दिवसातले 12 तासच असायची. पहिल्या सुरुवातीला 8 तास होती, नंतर 12 तास झाली आणि आता 24 तास ही सिस्टम कार्यरत आहे, 24/7. पण एनईएफटी सिस्टम मध्ये काय असतं की ह्या एनईएफटी मध्ये बॅच प्रोसेसिंग असतं. दर अर्ध्या तासांनी एक बॅच रन होते, म्हणजे दर अर्ध्या तासाला आलेल्या रिक्वायरमेंट्स ह्या एकत्रित केल्या जातात आणि त्या प्रोसेस केल्या जातात एकत्रितपणे. तर ही बॅच प्रोसेसिंग सिस्टम आहे. त्यामुळे एनईएफटी मध्ये ट्रान्सफर केलेली अमाऊंट ही त्वरित जमा होईलच अशातला काही भाग नाही. त्याच्यामध्ये 1 तासाचा डिले साधारणतः असू शकतो. जर तुम्ही डायरेक्ट मेंबर असाल तर, एनईएफटीचे डायरेक्ट मेंबर असाल तर साधारणतः 1 तासाच्या आत मात्र पैसे ज्याला आपण पाठवलेले असतात त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही सब मेंबर असाल तर कदाचित हा वेळ जास्त असू शकतो. मग तुम्ही ज्या बँकेचे सब मेंबर आहात त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये कशा पद्धतीचं नेटवर्क आहे, तुमच्या अग्रीमेंट काय आहे, याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही जर डायरेक्ट मेंबर असाल तर 1 तासाच्या आत पैसे खात्यावरती क्रेडिट व्हायला पाहिजे. तर हा दोन्हीतला मुख्य फरक आहे एनईएफटी आणि आरटीजीएस मधला. एनईएफटी मध्ये मी 10 लाख रुपयाची अमाऊंट एनईएफटीच्या प्लॅटफॉर्मवरती ट्रान्सफर करू शकतो. पण तिथं त्याचा ड्रॉबॅक काय असणार आहे की 10 लाख रुपये अमाऊंट ट्रान्सफर केलेले हे लगेच समोरच्या पार्टीला मिळतील असं काय नाही. त्याच्यामध्ये थोडा डिले असण्याची शक्यता आहे. कधी कधी लगेच पण होऊन जातं. त्या पुढच्या बॅचमध्ये जर ते प्रोसेस झालं तर लगेच क्रेडिट पण मिळेल. त्यामुळे कधी कधी तुम्हाला असं अनुभवलं असेल तुम्ही की एनईएफटी केलेलं असलं तरी पैसे लगेच क्रेडिट झालेला मेसेज तुम्हाला येतो. पण इट ऑल डिपेंड्स की तुमचे कुठल्या बॅचमध्ये ते ट्रान्झॅक्शन प्रोसेस होते. पण तिथं काही गॅरंटी नाही की ते लगेच इन्स्टंटली होईल का, तासाभराचा वेळ लागेल का 2-3 तास लागतील. म्हणजे तुम्ही सब मेंबर असाल तर कदाचित वेळ जास्त लागेल तुम्हाला. तर एनईएफटी आणि आरटीजीएस मध्ये हा मुख्य फरक आहे. एक बँकर या नात्याने तुम्हाला या गोष्टी माहिती असणं अत्यावश्यक आहे. आवश्यक नाही, मी अत्यावश्यक आहे म्हणतो. पहिली गोष्ट, तुम्ही मगाशी सांगितलं ते कन्फ्युजन तुमच्या डोक्यातनं काढून टाका की 2 लाख आणि 2 लाखाच्या आत असेल तरच एनईएफटी करता येते, असं काही नाही. मी कितीही अमाऊंट मला हवी असेल ती अमाऊंट मी एनईएफटीच्या थ्रू ट्रान्सफर करू शकतो. उद्या तुम्ही जर म्हणला की मला 500 रुपये ट्रान्सफर करायचे तर आरटीजीएसनी करा, होणार नाही. कारण आरटीजीएसचं मिनिमम ट्रान्झॅक्शन लिमिट काय आहे तर 2 लाख. तर ही गोष्ट समजून घ्या. एनईएफटी आणि आरटीजीएस मधला हा मुख्य त्याच्यातला फरक आहे. नंतर पुढची जी सिस्टम आहे दॅट इज कॉल्ड ॲज सीटीएस. सीटीएस म्हणजे काय? सीटीएस चेक ट्रंकेशन सिस्टम. चेक ट्रंकेशन सिस्टम. आपलं पूर्वी चेकचं क्लिअरिंग जे व्हायचं, हे चेकचं क्लिअरिंग हे क्लिअरिंग हाऊसच्या माध्यमातून आपलं चेकचं क्लिअरिंग व्हायचं. त्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पूर्वी चेक क्लिअर व्हायला, म्हणजे लोकल चेक क्लिअर व्हायला साधारणतः 2-3 दिवसाचा कालावधी लागायचा आणि आउटस्टेशनचा चेक क्लिअर व्हायला साधारणतः 8 ते 15 दिवसाचा कालावधी लागायचा. पण आज चेक ट्रंकेशन सिस्टम आल्यानंतर ह्याच्यामध्ये ड्रास्टिकली चेंज झालाय. आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये झालाय. काय तर T+1 क्लिअरिंग त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. म्हणजे कदाचित त्याच दिवसात तुमचं क्लिअरिंग होऊ शकेल. जास्तीत जास्त तुम्हाला सेकंड डेला त्याच्यामध्ये क्लिअरिंग मिळेल. तो चेक कन्याकुमारी ते नॉर्थ जम्मू काश्मीर कुठेही असो, म्हणजे आउटस्टेशनचा चेक असो, लोकल असो, कुठलाही चेक असो, त्याचं क्लिअरिंग जे आहे ते T+1 मॅक्झिमम 1 दिवसाच्या आत त्याचं क्लिअरिंग होतं. आणि ज्याला आपण तो चेक इश्यू केलेला आहे त्याच्या खात्यावरती क्रेडिट होतात पैसे. हे कशामुळे शक्य झालं तर ह्या चेक ट्रंकेशन सिस्टममुळे शक्य झालं. म्हणजे काय नक्की, व्हॉट इज चेक ट्रंकेशन सिस्टम? ट्रंकेशन म्हणजे काय होतं नक्की त्याच्यामध्ये? पूर्वी चेक जो जमा व्हायचा आपल्या शाखेमध्ये, एखाद्या आपल्या कस्टमरनं चेक जमा केला, त्याला मिळालेला चेक जमा केला, तर तो चेक असे सगळे कलेक्ट केलेले चेक आपला माणूस घेऊन क्लिअरिंग हाऊस मध्ये जायचा. पूर्वी क्लिअरिंग हाऊस मध्ये सगळ्या बँकांचे प्रतिनिधी तिथे यायचे आणि चेकचं एक्सचेंज तिथं व्हायचं. मग ते चेक परत त्या त्या बँकला जाणार, त्याचं ऑथेंटिकेशन होणार, पुन्हा नेक्स्ट डेला ती व्यक्ती येणार, पुन्हा ते चेक एकमेकाला पास करणार आणि मग ते आपल्याकडे तो चेक परत येणार.
तर ह्याच्यामुळे तो वेळ लागायचा. आज चेक ट्रंकेशन सिस्टममुळे, आता चेक ट्रंकेशन सिस्टम मध्ये कोण सहभागी होऊ शकतं या सिस्टम मध्ये, तर पुन्हा कोर बँकिंगची ह्याच्यामध्ये गरज आहे. कोर बँकिंग जर एखाद्या बँकेकडे नसेल तर चेक ट्रंकेशन सिस्टम मध्ये त्यांना भाग घेताच येत नाही. त्यामुळे कोर बँकिंग थोडक्यात मॅन्डेटरी झाल्यासारखं आहे. कोर बँकिंग अत्यावश्यक आहे आज कुठल्याही बँकेला. कुठली बँक असं नाही म्हणू शकत की मी कोर बँकिंग नाही करणार. आज तो ऑप्शनच राहिलेला नाही बँकांना. जर तुम्ही कोर बँकिंग केलं नाही तर तुम्हाला या कुठल्याही गोष्टीची सुविधा तुमच्या कस्टमरला देता येणार नाही. ॲज सिम्पल एज दॅट. तर तुम्हाला आज काय होतं की हे चेक तुमच्या शाखेमध्ये कस्टमरने जमा केला की तो चेक फिजिकली त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास तिथंच थांबतो तुमच्या शाखेमध्ये, आणि तुमच्या शाखेमध्ये त्याचं स्कॅनिंग केलं जातं. मी मागच्या सत्रामध्ये एक सेशन घेताना तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की तुमच्या शाखेमध्ये चेक स्कॅनिंग करण्याचं मशीन आहे का, तर तुमच्यापैकी काही जणांनी सांगितलं होतं हो आहे तुमच्याकडं. तर ते चेक तुमच्या शाखेमध्ये कस्टमरनी जमा केले की तो चेक कुठेही जात नाही, तो तुमच्या शाखेमध्येच तुम्हाला रिटेन करावा लागतो, आणि तो चेक स्कॅन करायचा त्या चेक स्कॅनिंग मशीनमध्ये, आणि त्या इमेजेस तुम्हाला पाठवायला लागतात तुमच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला. सीपीसी म्हणतो आपण त्याला. तुमच्या हेड ऑफिसमध्ये जे सीपीसी आहे, सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर आहे, त्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला तुम्हाला तो चेक न पाठवता त्या चेकच्या इमेजेस, आता या चेकच्या इमेजेस कशा करायच्या ह्याच्याबद्दल पण आरबीआयने आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या चेकच्या 3 इमेजेस तयार होतात. फ्रंटकडनं 2, फ्रंट साईडच्या 2 आणि बॅक साईडची 1, अशा 3 इमेजेस तयार करून ह्या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला हेड ऑफिस लेवलवरती पाठवायला लागतात सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला, सीपीसीला. आणि सीपीसी नंतर त्या इमेजेस ज्या आहेत या सगळ्या शाखांना आलेल्या इमेजेस ते कुठं पाठवते, कोण हँडल करते क्लिअरिंगचं काम. तर मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की नॅशनल क्लिअरिंग हाऊस, जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं, ते नॅशनल क्लिअरिंग हाऊस कडे या सगळ्या गोष्टी तिथं जातात नेटवर्कच्या माध्यमातून. परत एकदा आता बघा, कुठे हे फिजिकल प्रवासच संपला त्याचा, तिथं त्या ब्रँच मध्येच थांबला, म्हणून ह्याला म्हणतात ट्रंकेशन, चेक ट्रंकेशन सिस्टम. म्हणजे ट्रंकेट झाली ती, त्याचा प्रवास तिथं थांबला, म्हणून चेक ट्रंकेशन सिस्टम. तर या इमेजेस नंतर सेंट्रल क्लिअरिंग हाऊस कडे जातात. क्लिअरिंग हाऊस त्या कन्सर्न बँकेकडे त्या पाठवते, पुन्हा त्या क्लिअरिंग हाऊस कडनं पुन्हा त्या बँकेच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरकडे जाणार. त्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर मधनं ऑथेंटिकेशन होऊन त्याचं एनसीएच ला परत येणार. एनसीएच तुमच्या शाखेला त्याची इन्फॉर्मेशन कळवणार. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मॅन्युअली काहीही गोष्टी होत नाही. या सगळ्या गोष्टी या नेटवर्क एन्व्हायरमेंट मध्ये ऑटोमॅटिक म्हणण्यापेक्षा ऑटोमाइज्ड एन्व्हायरमेंट मध्ये होतात. ही इमेज जी त्या इश्युइंग बँकेकडे ज्यावेळी जाते, तर तिथं बसलेला अधिकारी जो आहे तो फिजिकली चेक करतो, ऑन स्क्रीनच चेक करतो की ही सही त्याला मॅच होते का, हा चेक फ्रॉड चेक तर नाही आहे ना. या सगळ्या गोष्टी चेक होऊन ऑथेंटिकेशन त्याचं केलं जातं. हे ऑथेंटिकेशन सुद्धा इलेक्ट्रॉनिकली होतं, आणि ऑथेंटिकेशन इलेक्ट्रॉनिकली केलेलं पुन्हा क्लिअरिंग हाऊसला, नॅशनल क्लिअरिंग हाऊसला कळवलं जातं, आणि नॅशनल क्लिअरिंग हाऊस तुम्हाला ही गोष्ट कळवतं, आणि दोन्ही बँकांची खाती डेबिट क्रेडिट होतं. तुमचं सेटलमेंट अकाउंट असतं प्रत्येकाचं नॅशनल क्लिअरिंग हाऊस कडे मेंटेन केलेलं, एनपीसीआय कडे मेंटेन केलेलं. तर त्या सेटलमेंट अकाउंट मध्ये ह्याचं डेबिट क्रेडिट होतं, आणि कन्सर्न खात्याला ते डेबिट क्रेडिट केलं जातं. तर ही सीटीएस सिस्टम मी तुम्हाला सांगितली. तर आज तुम्हाला मी काय सांगितलं, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम, नॅशनल लेवलवरच्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम मध्ये एनएसीएच बद्दल मी तुम्हाला सांगितलं, एनईएफटी सांगितलं, आरटीजीएस सांगितलं, आणि सीटीएस. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बँकेला इम्प्लिमेंट करायच्या असतील तर त्याच्यासाठी कोर बँकिंग सिस्टम असलंच पाहिजे, ही कंडिशन आहे. त्यानंतर एनएफएस बद्दल आपण मगाशी बोललो की एटीएमचं नेटवर्कचा मेंबर तुम्हाला जर व्हायचं असेल तर एनएफएसचं मेंबर व्हायचं असेल तर तुमच्याकडे कोर बँकिंग सिस्टम असलीच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या संपूर्ण सगळ्या गोष्टी आधारित आहेत कशावरती, तर तुमच्या कोर बँकिंग सिस्टमवरती. तर कोर बँकिंग का करायचं सांगितलं होतं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की पहिलं कंट्रोल, कस्टमर एक्सपेक्टेशन, कस्टमर सर्व्हिस, तिसरं कॉस्ट, आणि चौथं कंप्लायन्स. या 4 गोष्टीसाठी कोर बँकिंग करणं आवश्यक आहे. आणि
आता मी तुम्हाला जे सगळं समजावून सांगितलं की ह्या गोष्टी जर तुम्हाला इंट्रोड्यूस करायच्या असतील, कुणासाठी इंट्रोड्यूस करतो आपण, तर बेटर कस्टमर सर्व्हिससाठी करायच्या असतील तर तुम्हाला CVS तुमच्याकडे असलं पाहिजे. तर आपण इथे थांबूया. तुमचे जर काही शंका असतील तर 1-2 मिनिटात त्याची उत्तर देतो आणि आपण थांबूया. नेक्स्ट सेशनकडे जाऊया. थांबूया म्हणजे नेक्स्ट सेशनकडे जाऊया. कुणाचे काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन? व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. कुणाचा काही प्रश्न आहे? समजला का? पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी समजल्या का? ओके, तुमचे काही प्रश्न असतील तर मे बी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढच्या सेशन मध्ये सुरुवातीला विचारले तरी हरकत नाही. तुमचे काही जर प्रश्न नसतील तर आपण थांबू. मॅडम जॉईन झालेले आहेत. थांबूयात मग. ओके, जय हिंद. मैडम. हाँ सर, थैंक यू सर, थैंक यू. गुड आफ्टरनून. मेरा आवाज आ रहा है ना सबको? यस मैम. यस मैडम. ओके. तो सेकेंड सेमेस्टर का जो है मेरे पास 2 सब्जेक्ट है. तो पहला ऑर्गेनाइजेशनल बिहेवियर एंड कम्युनिकेशन